नमस्कार, मी चंदू भैया। मागच्या वर्षी मी केंद्रीय समाज कल्याण मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेबांना भेटलो होतो आणि त्यांना विनंती केली होती की वयोश्री योजना जी आहे ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा राबवावी, तिचं शिबिर जिल्हा स्तरावर घेण्याची आम्हाला परवानगी द्यावी आणि जिल्ह्यामध्ये असलेल्या 60 वर्ष वयाच्या वरच्या लोकांना, जे अपंग असतील त्यांना सर्व शासनामार्फत मोफत विनामूल्य किट देण्याचे करावे अशी मी मागणी केली होती। सुदैवानं ती माझी मागणी मान्य झाली आणि रामदास आठवले साहेबांनी मला पत्र दिलं की या आर्थिक वर्षातच म्हणजे 25-26 मध्ये 31 मार्चच्या आत नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा शिबिर घेणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून सर्व आमदारांशी मी चर्चा करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिबिराचं नियोजन केलं आहे। माझी विनंती आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या सगळ्या वयोश्रीमध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना की त्यांनी तुमच्या तालुक्यामध्ये जाऊन त्या कॅम्पमध्ये सहभागी व्हावं। त्यांना कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा, गळ्याचा पट्टा, नंतर वॉकर हे सगळे किंवा संडासाची शीट हे सगळे भेटणार आहे आणि हे सगळं साहित्य घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या कॅम्पमध्ये सहभागी व्हावं लागेल। आधार कार्ड आणि ते घेऊनच यायचे आहेत। काय काय पाहिजे ते पण आम्ही प्रसिद्ध करतो आहोत, पण विनामूल्य आहे, सरकारचं शिबिर आहे। तुमची तपासणी होणार या 17, 18, 19, 20, 21 आणि 22 या 5-6 दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर पात्र असलेल्या लाभार्थ्यांना 1 महिन्याच्या आत ते किट त्या गावामध्येच देण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत। माझी तुम्हाला सगळ्यांना नंदुरबार जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा। केंद्र सरकारची योजना आहे, पण दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यात ती कार्यान्वित होत नव्हती आणि म्हणून आपण प्रयत्न केले आणि त्या योजनेचा लाभ सुद्धा नंदुरबारच्या लोकांना जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी मी आणि माझे सहकारी सर्व आमदार प्रयत्न करतो आहोत। माझी विनंती आहे आता की तळोदा तालुक्यामध्ये 17 तारखेला शिबिर आहे। 17 तारखेला माळी समाज मंगल कार्यालयामध्ये शिबिर आहे। त्या शिबिरामध्ये तळोदा तालुक्याच्या सगळ्या लोकांनी सहभागी व्हावं आणि पात्र लाभार्थ्यांना त्या दिवशी त्यांची निवड करण्यात येईल। नंतर शहादे तालुक्यामध्ये 18 तारखेला शिबिर आहे। 18 तारखेला शहादा नगरपालिकेच्या 9 आणि 16 श्रीराम कॉलनी जवळच्या शाळांमध्ये ते शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तसेच अक्कलकुवा तालुक्यामध्ये 19 तारखेला महाकाली मंदिराच्या तिथं आमच्या दादाच्या नेतृत्वाखाली आणि तळोदा आणि शहाद्यामध्ये राजेशदादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचं आयोजन आपण केलेलं आहे। धडगावमध्ये सुद्धा 20/2 ला अध्यापक विद्यालय धडगाव इथं शिबिराचं आयोजन केलेलं आहे। 21 तारखेला नंदुरबारमध्ये यशवंत विद्यालयाच्या ग्राउंडवरती आपण शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि 22 तारखेला शिरीष नाईक आणि भरत गावित यांच्या सहकार्याने आपण आदिवासी सेवा सहकारी संस्था सिनियर कॉलेज नवापूर येथे 22 तारखेला शिबिराचं आयोजन केलंय। या साहीच्या साही शिबिरामध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने 5000चं उद्दिष्ट आहे आपल्याला। 5000 लोकांना आपण साहित्य विनामूल्य फ्रीमध्ये निशुल्क देण्याची व्यवस्था केलेली आहे। ही संधी सुवर्ण संधी आहे आणि जिल्ह्याच्या सगळ्या पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा। माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी विनंती करेल की आपण राजकीय जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत, आपण सुद्धा आपल्या गावातल्या जो पात्र असेल, जो म्हातारा असेल, त्याला बिचारायला समजत नाही पण अपंग आहे, हे आहे, चष्म्यापासून सर्व भेटणार आहे, तर त्यांना घेऊन यावं। कानाचे यंत्र भेटतील, एक यंत्र 7-8 हजार रुपयाचं आहे, असे कानातले यंत्र सुद्धा सगळे निशुल्क भेटणार आहेत। माझी विनंती आहे सगळ्या राजकीय जीवनातल्या कार्यकर्त्यांना, तो कोणत्याही पक्षाचा असो, त्यांनी त्यांच्या गावाच्या लाभार्थ्यांना त्या शिबिरामध्ये घेऊन यावे आणि त्याच्या आयुष्यामध्ये एक परिवर्तन घडवण्याचं काम करावं। मी पुनश्च एकदा सगळ्यांना विनंती करतो आणि एक चांगली टीम आपण तयार केली आहे आणि सगळ्या ठिकाणी या शिबिराला यशस्वी करण्यासाठी सर्व आमदारांनी मी प्रयत्न करतो आहोत। जनतेने त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।